नमस्कार. ज्योतिष गुरु परिवारानिमित्त उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या मेष राशीच्या माता भगिनींनो आणि बंधूंनो, आज 19 ऑगस्ट 2026 6 दिवस आपल्या आयुष्यात नेमकी कोणती नवीन वळणे घेऊन आला आहे याविषयीची अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात आयुष्याबद्दल अनेक प्रश्न, संघर्ष किंवा यशाची प्रतीक्षा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी न चुकता पहा. कारण आजचे हे राशी भविष्य तुमचे आयुष्य एका नवीन दिशेला नेऊ शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच आपल्या मनातली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या लाडक्या चॅनलवरील या विश्वासाची पावती म्हणून आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे श्रद्धापूर्वक नक्की लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आजचा हा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी केवळ एक साधा दिवस नाही, तर ग्रहांच्या स्थितीनुसार हा एक अत्यंत मोठा आणि निर्णायक टप्पा ठरत आहे. आपल्या राशीचा स्वामी मंगळ सध्या ज्या विशिष्ट नक्षत्रातून भ्रमण करत आहे, त्यामुळे तुमच्या स्वभावात आणि कर्मामध्ये एक अद्भुत ऊर्जा निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. अनेक दिवसांपासून जे प्रश्न तुमच्या मनाला अस्वस्थ करत होते, ज्या समस्यांवर कोणताही मार्ग निघत नव्हता, त्या प्रत्येक समस्येचे उत्तर आज तुम्हाला अप्रत्यक्षपणे का होईना पण नक्की मिळायला सुरुवात होईल. आज सकाळी जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात कराल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येईल. ही तीच ऊर्जा आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा नेहमीच 4 पावले पुढे ठेवते. कॅरियर आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये आज मेष राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत रंजक आणि लक्षवेधी योग जुळून येत आहे. बऱ्याचदा आपण खूप मेहनत करतो, अतोनात कष्ट घेतो, पण त्याचे योग्य ते श्रेय किंवा आर्थिक मोबदला आपल्याला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मनात एक अनामिक हुरहुर आणि निराशा दाटून येते. परंतु आजचा दिवस हा चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकतो. कार्यालयात तुमचे वरिष्ठांकडून तुमच्या आधीच्या कामाची प्रशंसा होईल आणि अचानकच तुमच्यावर एका नवीन आणि मोठ्या जबाबदारीची धुरा सोपवली जाऊ शकते. ही जबाबदारी पाहून सुरुवातीला तुम्हाला थोडे दडपण येईल, पण घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. कारण तुमचा हाच आत्मविश्वास तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा मार्ग सुकर करणार आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी आज संध्याकाळपर्यंत एखादी अतिशय आनंदाची बातमी कागदावर किंवा फोनवर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता वळूयात आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे, म्हणजेच आर्थिक स्थिती आणि संपत्तीकडे. मेष राशीचे जातक हे मनाने अतिशय दिलदार आणि उधळ्या स्वभावाचे असतात. बऱ्याचदा पैशांचे नियोजन चुकल्यामुळे ऐनवेळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. परंतु आजच्या दिवशी ग्रहांची चाल सांगते की तुमचे अडकलेले पैसे किंवा उधारीवर गेलेले धन अचानक परत मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर तुम्ही एखादी नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा वाहन घेण्याचा बेत आखत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. मात्र असे असले तरी कोणावरही आखे बंद करून विश्वास ठेवू नका आणि आर्थिक व्यवहारात कागदपत्रे पूर्ण वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. आज एक असा आर्थिक संकेत मिळणार आहे जो तुमच्या येणाऱ्या महिन्यातील बचतीचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकेल. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आपल्या कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर आजचा दिवस घरात एक नवीन उत्साहाचे वारे घेऊन येत आहे. मागील काही दिवसांपासून कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत तुमचे मतभेद किंवा गैरसमज सुरू असतील, तर आज तो दुजाभाव संपवण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून जर तुम्ही प्रेमाने 2 शब्द बोललात, तर घराचे वातावरण एकदम आनंदी आणि शांत होईल. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांचा सल्ला आज तुम्हाला जीवनातील एका मोठ्या संकटातून लीलया बाहेर काढेल.
जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि संध्याकाळच्या वेळी एकत्र कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा योग येईल. हा गोडवा तुमच्या संपूर्ण आठवड्याला एक नवीन ऊर्जा देऊन जाईल. परंतु मित्रांनो, इथेच थांबून चालत नाही, कारण आयुष्यात प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. आजच्या दिवसात एक असा गुप्त संकेत लपलेला आहे ज्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. ही गोष्ट शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊ नये का, कारण हाच तो मधला टप्पा आहे जो तुमचे भविष्य घडवू शकतो. जर आत्तापर्यंतचा हा प्रवास आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी जोडलेली वाटत असेल तर त्वरित या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा आजचा अनुभव नक्की सांगा, जेणेकरून आम्हालाही कळेल की आमचे हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत कसे पोहोचत आहे. हा मधला टप्पा असा आहे की जिथे तुमच्या आरोग्याविषयी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. कामाचे अतिरेकामुळे आणि मानसिक ताणामुळे आज तुम्हाला छातीत जडपणा किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचे किंवा अस्वच्छ अन्न खाणे कटाक्षाने टाळा. पुरेशी झोप घेणे आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आजच्या दिवशी अत्यंत गरजेचे आहे. तुमचे आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही जगातील कोणतीही मोठी लढाई जिंकू शकता, हे सत्य कधीही विसरू नका. आता या सर्व ग्रहांच्या स्थितीला अनुकूल करण्यासाठी आणि येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी एक सोपा परंतु अचूक आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आज संध्याकाळी सूर्योस्तानंतर किंवा तुमच्या देवघरात दिवा लावताना एका लाल रंगाच्या स्वच्छ कागदावर कुंकवाने किंवा लालीने तुमच्या मनातली कोणतीही एक अत्यंत महत्त्वाची इच्छा लिहा. त्यानंतर ती कागदाची पुडी देवीच्या किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर ठेवा आणि सलग 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पूर्ण भक्तिभावाने करा. त्यानंतर तो कागद तुमच्या तिजोरीत किंवा नेहमी सोबत असलेल्या पर्सात सुरक्षित ठेवा. हा साधा आणि घरगुती उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर करण्यासाठी एक दिव्य कवच म्हणून कार्य करेल. ज्याप्रमाणे सूर्य उगवताना संपूर्ण अंधकार नष्ट करून प्रकाश पसरवतो, त्याचप्रमाणे आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील जुन्या सर्व व्यथा आणि वेदना पुसून टाकून एका नवीन सुवर्णकाळाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेकदा आपण नशिबाला दोष देतो, पण मेष राशीचे लोक हे स्वतःचे भाग्य स्वतः घडवण्यासाठी ओळखले जातात. आज तुमच्यातली तीच जुनी जिद्द आणि पराक्रम पुन्हा एकदा जागे होणार आहे. कुठलीही अडचण आली तरी घाबरून न जाता तिचा धैर्याने सामना करा, कारण काळ आता वेगाने बदलत आहे आणि हा बदल तुमच्याच बाजूने झुकलेला आहे. आयुष्यात कोणतीही नवीन दिशा शोधताना किंवा आजचे राशी भविष्य समजून घेताना मराठी भाषेतून मिळणारी ही आपली ओढ आणि नातं अधिक दृढ व्हावे म्हणून हे ज्योतिष गुरु चॅनल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आजच्या या संपूर्ण प्रवासात तुम्ही जे अनुभवले ते तुमच्या मनाला एक नवी उभारी देणारे ठरले असेल अशी मला खात्री आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नसते, फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी असते आणि ती क्षमता आज मेष राशीच्या प्रत्येक जातकामध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. आता आपण या सुंदर आणि प्रेरणादायी प्रवासाच्या अगदी अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. जाता जाता पुन्हा एकदा सांगते की स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि कर्मावर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या जिवलग मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य ती दिशा मिळू शकेल. कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजच्या दिवसाची सुरुवात एका जबरदस्त आत्मविश्वासाने करा. तुमचे आजचे भविष्य उज्ज्वल होवो याच सदिच्छेसह मी आपली रजा घेते.